तर इकडे कास पठार परिसरामध्ये पावसाळी पर्यटन आता बहरू लागलंय। कास तलाव परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होतीये। तर यवतेश्वर घाटापासून कास पठार कास तलावापर्यंत पर्यटकांच्या मोठ्या रांगा लागल्यात, गर्दी पाहायला मिळते। गेल्या 8 दिवसांपूर्वी लोणावळा भुशी धरणामध्ये मोठी दुर्घटना घडली होती आणि साताऱ्यामधील केळोली धबधब्यात सुद्धा एक युवक वाहून गेल्याची घटना होती। त्याचा मृतदेह अजून सापडलेला नाहीये। मात्र याच पार्श्वभूमीवर कास धरणावरनं पर्यटनाशी आणि या इथे उपस्थित असणाऱ्या पर्यटकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर यांनी। सातारचं कास धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे। हे ओव्हरफ्लो झालेलं कास धरण बघण्यासाठी महाराष्ट्रातून पर्यटक इथं आलेले आहेत। काही अशा हौशी पर्यटक आहेत, वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले। त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते। सर, काय नाव आपलं आणि आपण कुठून आला आहात? माझं नाव प्राध्यापक विवेक कोकरे, मी बारामतीवरून आलो आहे। बरं, आणि खरोखरच निसर्ग जर काय असेल तर तो बामणोली कास पठार। खरंच निसर्ग जगायचा असेल, निसर्ग अनुभवायचा असेल तर बामणोलीला एकदा सगळ्यांनी अवश्य भेट दिलीच पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं। तुम्ही कसं एन्जॉय करताय? हा, खूप छान वाटलं। निसर्गरम्य वातावरण आणि अतिशय शांत वातावरण आहे, छान वाटलं। खरं तर कासचं धरण हे विलोभनीय दृश्य आहे। सोलापूरचेही काही युवक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। तुम्ही कसं हे पर्यटन एन्जॉय करताय? खरं सांगायचं तर सोलापूरसारख्या उष्ण ठिकाणाहून इथं आल्यावर खूपच बरं वाटतंय आणि काससारखं इतकं सुंदर निसर्गरम्य वातावरण बघून मनाला खूप चांगलं वाटतंय। आपण बघू शकता मोठ्या प्रमाणावर इथं पर्जन्यवृष्टी होत असते आणि उत्साही पर्यटक अशाच पर्यटनाचा आनंद घेतात आणि आपला जीव गमावून बसतात। तर पर्यटकांनीही थोडंसं भान बाळगून काळजी घेणं पाहिजे। स्वतःचा जीव किती अनमोल आहे हेही विचारात ठेवून हा पर्यटनाचा आनंद घेणं गरजेचं आहे, असे बहुतांश पर्यटक आपल्याला सांगत आहेत। सुजित आंबेकर, NDTV मराठी, सातारा।